नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी विभागांतर्गत कृषी सेवक या पदासाठीची पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठी जी कार्यवाही आहे हे सुरू करण्यात आली आहे। तर या संदर्भात पाहू शकता एक नवीन परिपत्रक अंतर्गत परिपत्रक जे आहे मागणी पत्रक आपल्याकडे उपलब्ध झालं आहे। कृषी सेवक या पदासाठीच्या रिक्त जागा आकडेवारी आपल्याकडे लवकरच प्राप्त होणार आहे। तर कार्यवाहीसाठीची लवकरच पाहू शकता कृषी सेवक या पदासाठीची जाहिरात ही जाहीर केली जाऊ शकते। कृषी सेवक या पदासाठीची पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। या संदर्भातलं परिपत्रक डिटेल्समध्ये आपण जाणून घेऊयात। तत्पूर्वी जर पाहू शकता तुम्ही यूट्यूब चॅनलला नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। सबस्क्राईबचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून सबस्क्राईब करा। तर डिटेलमध्ये पाहूयात नक्की काय अपडेट आहे आणि कशा पद्धतीने कृषी विभागाची कृषी सेवक या पदासाठीची पदभरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते। पाहू शकता यामध्ये हे जे परिपत्रक आहे तुमच्या स्क्रीन समोर पाहू शकता। महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत एकदम लेटेस्ट परिपत्रक कालचं परिपत्रक आहे। कालची तारीख पाहू शकता 29 सप्टेंबरचं स्मरणपत्र आहे। प्रति विभागीय कृषी सहसंचालक विभाग सगळ्या विभागांसाठी महत्त्वाचं पाहू शकता विषय आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा कृषी सेवक पदभरती 2025-26 साठी मागणीपत्र पाठवण्याबाबतचं यामध्ये विषय आहे। पाहू शकता महोदय, विषयांकित प्रकरणी संदर्भित पत्राचे अवलोकन व्हावे। संदर्भ क्रमांक 1 आणि 2च्या पत्रान्वये कृषी सेवक पदभरती 2025-26 साठीचे मागणीपत्र सादर करण्याबाबत कळवण्यात आले होते। तथापि पाहू शकता अद्यापपर्यंत आपल्या कार्यालयाची माहिती ही प्राप्त झालेली नाहीये। तरी पाहू शकता सन 2025-26 च्या भरतीसाठी नियमानुसार मागणीपत्र 2 दिवसात या कार्यालयास सादर करण्यात यावे। तर पाहू शकता ही पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठी कार्यालयाअंतर्गत विभागीय कार्यालयाअंतर्गत कृषी सेवक या पदासाठी जेवढ्या जागा रिक्त आहेत त्या जागांची माहिती मागणीपत्र 2 दिवसात सादर करण्यासाठी कळवण्यात आलं आहे। आता 2 दिवस म्हणजे पाहू शकता हे परिपत्रक 29 सप्टेंबरचं आहे, म्हणजे यानंतरनं पुढच्या आठवड्यामध्ये मागणीपत्रक सादर केलं जाऊ शकतं। आणि मागणीपत्रक आल्यानंतर सुद्धा आपल्याकडे कृषी सेवक या पदासाठीच्या विभागणी आहे, प्रत्येक विभागासाठी किती जागा रिक्त आहेत याची माहिती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध होईल। तर त्या पद्धतीने सुद्धा आपण प्रत्येक विभागणी आहे एकूण किती जागा रिक्त आहेत याची सुद्धा आकडेवारीनुसार आपण व्हिडिओ घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्या विभागामध्ये कृषी सेवक या पदासाठीच्या किती जागा रिक्त आहेत। तर पाहू शकता कार्यवाही ही सुरू झालेली आहे। पदभरती प्रक्रिया 100% कृषी सेवक या पदासाठीची राबवली जाणार आहे। आता भरती प्रक्रियेची जाहिरात ही कधीपर्यंत येऊ शकते, कधीपर्यंत येणार आहे तर पाहू शकता नोव्हेंबरपर्यंत जर जाहिरात आली तर शक्य आहे। त्याच्यानंतर पाहू शकता डायरेक्टली पुढच्या वर्षीमध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये जाहिरात येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। परंतु एक चांगली बातमी आहे 2 ते 3 महिने त्याच्यानंतर कृषी सेवक या पदासाठीची आत्तापासूनच जे उमेदवार इच्छुक आहेत पात्र आहेत ते आत्तापासूनच तयार करू शकतात। कृषी सेवक या पदासाठीची 100% जाहिरात जी आहे ही मात्र येणार आहे आणि यावर एकूण कोणत्या विभागासाठी किती जागा रिक्त आहेत याची माहिती आपल्याकडे प्राप्त झाली की डिटेलमध्ये आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ घेणार आहोत। आणि या सगळ्या ज्या अपडेट आहेत वेळेवर मिळवण्यासाठी सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।